शेअरिंग असतं. शेअरिंग कधी कधी आपल्याला एक्सपिरियन्स छोटे छोटे यायला लागतात, पण त्याच्याकडे आपण लक्ष दिलं आणि ते असं सेलिब्रेट करायला लागतो. एक लॉ आहे की जो अनरिटन लॉ आहे, जसं लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये भरपूर लॉ आपल्याला काम करतात. एक लॉ आहे लॉ ऑफ सेलिब्रेशन. तर हा लॉ ऑफ सेलिब्रेशन कसं काम करतो माहिती का? आपल्याला जर छोटं काही मिळालं ना, त्याची खुशी आपण व्यक्त करायची असते. मग ती कशी करू शकतो आपण? छोटस एक बाईट चॉकलेट जरी खाल्लं तर सेलिब्रेशन आहे. आणि काही जरी केलं तरी, एक डान्स जरी केला, वाव जरी केलं, सेलिब्रेशन आहे. तर ह्या लॉला हे लॉ ऑफ सेलिब्रेशन काय कळत असतं माहिती का? अमेझिंग असं लॉ ऑफ सेलिब्रेशन कळत असतं. काल मी छोटस एक रिचार्ज केलं, त्याच्यात मला 15 रुपयाचं कॅशबॅक आलं. आता आपल्याला वाटतं रे 15 रुपये आले, काय एवढं विशेष आहे ना? 15 रुपीज आले, 15 रुपीज कॅशबॅक आहे. युनिव्हर्सल तुम्हाला चेक करत असतं की 15 रुपये दिले तुम्हाला एक याच्यामध्ये, की ह्या एक 15 रुपीज देऊन तुम्हाला त्याचं काय छान वाटायला लागतंय, की त्याचाही तुम्ही खुशी फील करताय का? त्याचाही तुम्हाला हॅपीनेस येतोय का? मग ते 15 शकता की नाही, होऊ शकता की नाही? एनर्जी आहे. मनी इज एनर्जी आहे. आणि मग जेव्हा ही एनर्जी आपण फ्लो करतो, तर मग तिथं पण आपण वॉव म्हणायला पाहिजे आणि थँक्यू म्हणायला पाहिजे. तुम्हाला असे छोटे छोटे जेव्हा क्लू येतात, वाव म्हणायला पाहिजे आणि थँक्यू म्हणायला पाहिजे. कधी कधी काय होतं, तू आपण एखाद्या शॉपिंगला गेलो आणि आपल्याला ती शॉपिंगला आहे ना, ती गोष्ट आहे ना डिस्काउंट मध्ये मिळून जाईल. आपल्याला त्याची अपेक्षा नसते किंवा डिस्काउंट मध्ये येईल. मग तुम्हाला हे पण तुमचं मॅजिकच आहे. आणि कधीतरी एखाद्या मैत्रीचा फोन तुम्हाला आलेला राहील. आता जसं जसं मॅजिक बुक सुरू होईल ना, तसे तसे तुम्हाला छोटे छोटे अनुभव येतात. त्याच्याकडलं आपल्याला असं ते टेकन फॉर ग्रँटेड नाही घ्यायचंय. जसं आपण आतापर्यंत घेत आलोय तसं घ्यायचं नाही आपल्याला टेकन फॉर ग्रँटेड. आपल्याला हे मॅजिक जे आहे ते स्वतःमध्ये ओळखायचंय. आणि लक्षात, मग छोटा कालचा दिवस आपण आज अनालिसिस करायचा, रोज करायचं अनालिसिस, की काहीतरी काय विशेष घडलंय. हा, काय विशेष घडलंय कालच्या दिवसामध्ये? असं काहीतरी नवीन आहे का? काहीतरी आहे का? जसं आपण रॉक प्रॅक्टिस तर करतोच आहे, जुने नवीन ना माहित नाही. तर रॉक प्रॅक्टिस करताना आपण एक छोटं शोधतो ना, तसं मग आपण दुसऱ्या दिवशी शेअर करायचं. मग मला एखादं छोटं शेअरिंग असं वाटलं आणि मी शेअर केलं. पूजा मॅडमला किंवा पाटील मॅडमला असं वाटलं की छोटं शेअरिंग हे करायचंय, की काहीतरी वेगळं झालं दिवसांपेक्षा. त्या शेअरिंगने काय होणार आहे, आपला डे बाय डे कॉन्फिडन्स वाढणार आणि आपलं बिलीव्ह सिस्टीम मॅजिकवर व्हायला लागणार छोट्या छोट्या गोष्टींनी. मग काहीतरी तुम्हाला वेगळंच काहीतरी मिळालं. काल मला एक असं सुंदर असं ब्रॉडकास्ट मिळाला, खूप त्याच्याने ऐकून आहे ना मला खूप भारी वाटले. म्हणजे कधी कधी तुम्हाला असं इनडायरेक्टली काहीतरी युनिव्हर्सल देऊन टाकते गिफ्ट, आहे ना? की चला तुमचं एक आहे, की चला एक तुमचं असं इनलिगली काहीतरी तुम्हाला मिळून जातं. एखादं पुस्तक म्हणा, की असं घरात खूप दिवसापासून होतं पण कालच तुमच्या समोर आलं आणि ते तुम्हाला असं वाटलं की वाचावं. किंवा एखाद्या मैत्रिणीचा फोनच आला. काल आम्ही सगळ्या मैत्रिणी फ्रेंडशिप डेचं बोलणं झालं, तसं व्हिडिओ कॉलवर बोललो आणि मस्त मजा आली, मजा केली. तर काहीतरी असं आपलं वेगळं घडत असतं ना डेली रुटीन पेक्षा. खाणं पिणं झोपणं उठणं बसणं, तसा एक पॉइंट लक्षात ठेवायचा आणि तो शेअर करायचा. हा, तर मग तुम्हाला त्याच्या शेअरिंगने काय होत जाईल, तुम्हाला त्याची अजून खुशी डबल होत जाईल आणि समोरच्याला पण त्याची फिलिंग वाव येत जाईल. येस, आपण एक छोट्या छोट्या गोष्टी आपण एकमेकांना शेअर करत जाऊ, म्हणजे काय ना, आपलं जादू आपल्यापर्यंत नाही राहणार, ते इतरांपर्यंत पण जात जाईल. लक्षात. अजून कालच्या दिवसामध्ये काहीतरी एक मॅजिक झालं. ते आठवत नाही, शेवटी आठवत मी तुम्हाला सांगते. तर मी ठरवून ठेवलं होतं ते सांगायचं, पण विसरले मी. ते एक जबरदस्त असं एक काहीतरी असं मॅजिक अजूनही घडली. ओके. तर आपण सुरुवात करणार आहोत. डायरी पेन ठेवा, सगळ्यांनी लिहायची सवय लावा, कारण आता आपल्याला ग्रॅटिट्यूड आहे ना, ह्या वीक मध्ये ह्या मंथ मध्ये भरभरून लिहायचे. आपल्याला भरभरून आपल्याला खूप असं रायटिंग करायचं, खूप असं प्रॅक्टिस करायची. 1 तास 2 तास रिटर्न मध्ये प्रॅक्टिस करायची. आपल्याला जेवढं आपल्याला प्रॅक्टिस करता येईल तेवढं आपलं ग्रोथ होणार आहे. कारण प्रॅक्टिस प्रॅक्टिस महत्वाची. हे फक्त आपण इथे सांगतोय, एक्सप्लेन करतोय, खरं मॅजिक तुमच्या प्रॅक्टिस मध्ये. आलं लक्षात. इथं फक्त तुम्हाला मॅजिक कळतंय, बघायला मिळतंय, ऐकायला मिळतंय, एक्सपिरियन्स मिळणार आहे, पण जादू तुमच्या आयुष्यात कसं होणार आहे, तुमच्या प्रॅक्टिसने होणार आहे. आमच्यामुळे काही होणार नाही, बरोबर आहे? रोंडामुळे काही होणार नाही, मॅजिक बुक मुळे काही होणार नाही. येस. काल रोंडाचा सुंदर एक व्हिडिओ पण बघायला मिळाला. काय सुंदर असे तिचे केस, लिपस्टिक आणि मेकअप वगैरे बघून वाव, तिचा एक काल नवीन व्हिडिओ. आणि मी तिला अजून एक मॅचिंग मी ते कमेंट टाकलं, तर ते पण मला छान रिप्लाय पण आला तिकडनं, वाव, ते 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 पण लाईक केलं. म्हणजे हे युनिव्हर्सल काम करतंय. यस म्हणा, युनिव्हर्सल माझ्या फेवर मध्ये काम करतंय. किती लोकांना असं वाटतं? युनिव्हर्सल, आता युनिव्हर्सल आपल्यासाठी सगळं काही रिअरेंज करते. रिअरेंज म्हणजे तिथे तुम्हाला काहीच अपेक्षा नव्हती की अरे ही गोष्ट अशी माझी होईल का, ह्या गोष्ट इथं
या एखाद्या मुलाला ऍडमिशन घ्यायचंय कॉलेजला किंवा इथं काही करायचं, तिथं तुमच्यासाठी काहीच होप्स नव्हते, तिथं तुमच्या रिअरेंज व्हायला लागलं. किती लोकांना युनिव्हर्सली तुमच्यासाठी रिअरेंज करायला लागलं तर मग सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी युनिव्हर्सल रिअरेंज करणार आहे, लक्षात ठेवा. कारण तुमची इथं निवड झाली, आपली इथं निवड झालेली की स्पेशल, आपण सगळे स्पेशल लोक आहोत म्हणून. येस, आपण काय करू आता, थोडेसे सगळ्यांना म्यूट ठेवूया, म्हणजे आपण जेव्हा वाचू वगैरे तेव्हा डिस्टर्ब होणार नाही. कोणी नवीन जॉईन झालं तरी आपल्याला डिस्टर्ब होणार नाही. ओके, येस, जबरदस्त. असं सगळ्यांनी वाचताना मनपूर्वक लक्ष द्यायचं आहे, स्क्रीनवर बघायचंय छानपैकी, आहे ना. आणि आपलं थोडस 1 तासासाठी थोडं स्वतःला ट्यून करायचंय, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक ना एक आहे ना टिपिंग पॉईंट शोधायचा आहे. येस, दररोज तुमचा एक टिपिंग पॉईंट शोधायचा आहे की आज काय मिळालं मला, टिपिंग पॉईंट काय मिळालाय, तो टिपिंग पॉईंट लिहून ठेवायचा आहे. कदाचित काय होतं ना, मला कधी कधी सकाळी असं एक्सरसाइज करताना किंवा असं एक थॉट येतो, आयडिया येते काहीतरी, आणि नंतर जर तेव्हाच्या तेव्हा मी ते घेतलं नाही, लक्षात राहिलं नाही ना, मग नंतर मी विसरून जाते, असं होतं बऱ्याचदा. मग मी लगेच ते काय करते की ते पटकन असं रायटिंग डाऊन, म्हणजे एखादा थॉट येतो, काहीतरी विचार तरी चांगले येतात, काहीतरी मस्त तरी कुठं ऐकलेलं येतं, ते असं सकाळच्या वेळेला आंघोळ करत असताना किंवा आपण देवपूजा करतोय अशा वेळेला काहीतरी असं वेगळं आठवतं, आणि मला असं वाटतं की हा यांना सांगावं आपण ती गोष्ट. पण ते गोष्ट ती निघून जाते ना, आपण परत रुटीन मध्ये. तर मग त्याच्यासाठी आपला टिपिंग पॉईंट आपल्या लक्षात ठेवायचा असतं, की त्यावेळेस आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर काहीतरी टिपिंग पॉईंट येत असतो, आपण शिकताना काहीतरी टिपिंग पॉईंट येत असतो. येस, तर सगळेजण रेडी आहेत? येस, असं थंब दाखवू शकता, डिजिटल थंब दाखवू शकता तुम्ही. ओके, तर चलो आपण वेलकम करू पूजा मॅडमला. पूजा मॅडम, वाचायचा तुमचे पीडीएफ शेअर करा, आपण रीडिंग करणार आहोत आणि समजून घेणार आहोत. येस, तर आता आपण काल बघितलं की मॅजिक काय आहे ना. आता आपल्याला आपली बिलीव्ह सिस्टीम पण घालावं लागणार आहे मॅजिकवर. मॅजिक काय आहे? मॅजिक तर आहेच, मॅजिक तर ऑलरेडी होतच आहे ना. हे मॅजिक होतं आहे, आणि कसं आहे हे पण आपण लहानपणी जाऊन झाला आपल्या आपल्या आठवणी केल्या सगळ्यांना. पण आता आपल्याला आपलं काय करायचंय, मॅजिकचं कसं हे करायचंय, त्याच्या पुढे थोडस गोल्डन थ्रेड पर्यंत जायचं आपल्याला. येस. हम्म. कृतज्ञता का कृतज्ञता का स्वर्णिम धागा। हजारों हजार साल पहले से मानव जाति के शुरुआती अभिलेखन में भी कृतज्ञता की शक्ति के बारे में बताया गया है और इसका अभ्यास किया गया है। यह सदियों से महाद्वीपों के पार एक सभ्यता से दूसरी सभ्यता तक हस्तांतरित होती रही है। कृतज्ञता ईसाई, इस्लाम, यहूदी, बौद्ध, सिख और हिंदू सभी धर्मों के मूल में है। मोहम्मद ने कहा था कि आपको जो विपुल समृद्धि मिली है उसके लिए कृतज्ञता सबसे अच्छी गारंटी है कि यह समृद्धि जारी रहेगी। येस, मग आता हे काही आत्ताचं नवीन नाहीये. कृतज्ञतेचा जो धागा आहे, जे काही सीड्स आहे, ते खूप हजारो वर्षापूर्वी त्याचं सुरुवात झालेली आहे. आणि याचं जर आपण बघितलं, प्रत्येक ग्रंथ आहे किंवा प्रत्येक जे धर्म आहे ते सांगत आलेले. आपण लहानपणी सगळेजण मंदिरात जायचो आणि आपल्याला पाया पडायला सांगायचे, की आपल्याला सांगायचं आपण सुखी ठेव, असं असं करायचो, आपण कानाला याला हात लावायचो, म्हणजे माफी मागायचो, खाली झुकायचो. हे सगळ्या ज्या प्रोसेस आहे प्रत्येक धर्मामध्ये जर आपण बघितलं, काही ना काही ज्यांचे रिच्युअल आहे त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की हे कुठं ना कुठं आधीपासून चालत आलेलं, म्हणजे हे ग्रॅटिट्यूड आहे, हे आहे. तर याच्यात सगळ्या गोष्टी अशा, बौद्ध असो, शीख असो, हिंदू असो, त्याच्यामध्ये जर एक कॉमन जर आपल्याला काही काढायचंय, एक चाट मसाला जर सगळ्यांचा जर कॉमन काढायचा तर आपल्याला ग्रॅटिट्यूड नक्कीच सापडणार आहे. प्रत्येक धर्मामध्ये बघा तुम्ही, त्याचा जर सार आणि त्याचं जर मेन तुम्हाला स्ट्रक्चर शोधायचं तर प्रत्येक धर्मामध्ये आपल्याला ग्रॅटिट्यूड हे नक्कीच मिळणार आहे. येस. बुद्ध ने कहा था कि आपके पास कृतज्ञता और खुशी के अलावा किसी चीज का कोई कारण नहीं है। लाओ त्सु ने कहा था कि यदि आप वर्तमान परिस्थितियों में आनंदित रहते हैं तो पूरा संसार आपके कदमों में बिछा होगा। कृष्ण ने कहा था कि उन्हें जो भी दिया जाता है वे उसे खुशी खुशी स्वीकार करते हैं। सम्राट डेविड ने पूरे संसार की हर उस चीज को धन्यवाद देने को कहा था जो धरती और स्वर्ग के बीच मौजूद है, और ईसा मसीह ने हर चमत्कार करने से पहले धन्यवाद कहा था।
कृतज्ञता का अभ्यास ऑस्ट्रेलिया के मूल निवासियों से लेकर अफ्रीका के मसाई और जुलू तक, अमेरिकी नवाजो, शोनी और चेरोकी से तहिती, एस्किमो और माओरी के वासियों तक सबसे प्राचीन परंपराओं की जड़ में है। जब भी आप सुबह उठे, सुबह की रोशनी के लिए धन्यवाद दे, अपने जीवन और शक्ति के लिए धन्यवाद दे, अपने भोजन और जीने के आनंद के लिए धन्यवाद दे। यदि धन्यवाद देने का कोई कारण नजर नहीं आता है, तो दोष आपका ही है। टेक्यू मसेह, शॉनी नेटिव अमेरिकन लीडर। आता हे जगातले महात्तम लोकांनी लिहिलेले काही वाक्य किंवा बोललेले वाक्य असे लिहून ठेवलेले त्यांच्या त्यांच्या पुस्तकांमध्ये, धर्मामध्ये. जसं बुद्ध म्हणतात की तुम्हाला ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता आणि हॅपीनेस याच्याशिवाय काही असं कारण नाही, आपलं लक्ष नाही. त्यांनी आपण बघितलं की बुद्ध जे होते ते मोठे सम्राट होते. एवढं साम्राज्य, आपल्याला जर पैसा कमवायचा, हे करायचं, आपल्याला हिरे मोती सगळं लागतं, पण ते तर सोडूनच काहीतरी शोधायला निघाले होते. ते सगळं सोडून ते निघाले होते आणि त्यांना खुशी पाहिजे होते, एक पीसफुल पाहिजे होते, हॅपीनेस. तर मग त्याच्यातून शोध काय निघाला की आपल्याला कृतज्ञता आणि आपली खुशी म्हणजे पीसफुल आपल्याला पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्या लाईफचा गोल काय, जर आपण हे सगळं शोधत शोधत आपल्याला मिळवत गेलं. मग असे भरपूर लोक आहेत. लाहोनी सांगितलंय की जर तुमच्या आता त्या प्रेझेंट टेन्स मध्ये जर आपण खुश आहोत, आनंदित राहत, तर ते आपलं एक पूर्ण असं, जर आपण खुश आहे तर आपल्याला सगळं ब्रह्मांड आपल्यासारखं आहे, सगळं ओके. पण आपण जर उदास असतो तर असं वाटतं सगळं माझ्याच विरुद्ध आहे आणि मीच याच्यावर एक बोज आहे काहीतरी, म्हणजे आपले विचार आपले काय करतील ते सांगू शकत नाही. पण जेव्हा आपण हे असतो ना, एकदम हवेत असतो, जेव्हा रिअल आपण हॅपीनेस असतो, ती वेळ आठवा. श्रीकृष्णाने पण म्हटलेलं आहे की मला जे जे दिलं ते ते मी स्वीकार केलाय. म्हणजे मला जे लोकांनी जसं जसं दिलं, प्रेम दिलं, हे दिलं, जे जे पण आपण भोग लावतो, हे करतो, तर ते खुशी खुशीने स्वीकार करतात. आणि सम्राट डेव्हिडनं म्हटलेले आहे की जसं धरती आणि स्वर्ग आहे, वर स्वर्ग आहे, धरती, त्याच्यामध्ये जी काही गोष्ट आहे ती सगळी आपण धन्यवाद म्हणू शकतो. त्याला मग जे दिसल ते प्रत्येक त्या ब्रह्मांडाच्या मधली अशी कुठलीही गोष्ट नाही की तिला आपण धन्यवाद म्हणू शकत नाही. अशी गोष्टच नाही, की सगळ्या काही गोष्टी आहे आणि त्या एक चमत्कारासारख्या आहे, म्हणजे आपल्यासारखे मॅजिक आहे. मग बघा, आपण आता सकाळी झोपेतून उठतो, आपण सकाळी आपल्याला एक परत नवीन जीवन मिळत असतं, कारण आपण झोपतो त्यावेळेला आपण एक परत डेट पोल्युशन असतो, परत आपल्याला एक नवीन जीवन. आणि ती सकाळची जी रोशनी असते, सकाळचा जो उजेड असतो, सकाळची जी पहाट असते, ती जर किती सुंदर आहे, आपण जर ती बघितलं आणि त्याला शक्तिशाली जर आपल्याला बनवायचं, त्यासाठी आपल्याला धन्यवाद द्यायचे, थँक्यू म्हणायचंय. तर मग आपल्याला असं काही नाही की आपल्याला जर हे सगळं बघूनही आपल्याला वाटतं की काय हे कॉमनच आहे किंवा काही गोष्टी, तर ते म्हणतात त्याच्यात दोष तुमचाच आहे ना. आपण जर एवढं समजून एवढं सगळं काही दिलेलं आहे, सोनेरी पहाट आहे, नवीन दररोज आपल्याला नवीन एक संधी मिळते, दररोज आपण झोपेतून उठतोय, म्हणजे आपण जिवंत, त्याच्याबद्दल थँक्यू. मग जर तुम्हाला एवढं सगळं देऊनही तुम्हाला असं वाटतं की नाही माझं असंच आहे, तर मग आपलाच दोष आहे, आपणच कुठेतरी कमी पडतोय. येस, नेक्स्ट. इतिहास में बहुत से मशहूर लोग हुए हैं जिन्होंने कृतज्ञता का अभ्यास किया और जिनकी उपलब्धियों ने उन्हें महापुरुषों की श्रेणी में लाके खड़ा किया। गांधी जी, मदर टेरेसा, मार्टिन लूथर किंग जूनियर, दलाई लामा, लियोनार्डो द विंची, प्लेटो, शेक्सपियर, ईसप, ब्लैक, इमर्सन, डिकेंस, ब्राउन, डेकार्ट, लिंकन, यूंग, न्यूटन, आइंस्टाइन और बहुत सी अन्य हस्तियां। म्हणजे आपल्याला इतिहास पण सांगतात ना, हे लोकांची जी नावं दिलेली, शेक्सपियर आहे किंवा हे दलाई लामा आहे, गांधीजी आहे, हे सगळ्या लोकांचा जर आपण इतिहास बघितला, जेव्हा तर हे इनडायरेक्टली यांच्या लाईफ मध्ये सगळं ग्रॅटिट्यूड हे करत होते, की ते अहिंसाच्या मार्गावर होते. भरपूर लोक जे होते की अहिंसा, त्यांना जगाला काय दिलं, त्यांनी प्रेम दिलंय आणि काहीतरी बदल करण्याचं केलंय. मग हे स्वतःमध्ये त्यांनी अंमलात आणलं, इतरांना पण दिलंय की हे आपल्याला एक्झाम्पल आहे. हे लोक जे आहेत ते मोठे मोठे एक्झाम्पल आहे, त्याच्यापैकी भरपूर लोकांचे आपण उदाहरणं सिक्रेट मूवी मध्ये पण बघितलेले. येस, नेक्स्ट. अल्बर्ट आइंस्टाइन की वैज्ञानिक खोजों ने संसार को देखने के हमारे तरीके को बदल कर रख दिया। और जब उनसे उनकी विराट उपलब्धियों के बारे में पूछा गया, तो उन्होंने सिर्फ दूसरों को धन्यवाद देने का उल्लेख किया। आइंस्टाइन इतिहास के सबसे प्रतिभाशाली व्यक्तियों में से एक थे, लेकिन उन्होंने दूसरे लोगों को उनके काम के लिए दिन में 100 से अधिक बार धन्यवाद दिया। Yes, म्हणजे आईन्स्टाईन सारखं बघितलं आपण, अल्बर्ट एवढी मोठी कामगिरी केलेली व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती जर तिला स्वतःला म्हणते की नाही माझं तर काहीच नाहीये, हे जे लोक आहेत, हे जी टीम आहे याच्याबद्दल मी करू शकतो, तो माणूस 100 वेळा धन्यवाद म्हणतो, थँक्यू म्हणतोय.
आणि आपल्याला तर वाटतं मी एक घर बांधलं आयुष्यात येऊन, तर हे मी बांधलं, माझं असं आहे, मी घर बांधलंय, माझ्याकडनं पैसे आहे. किंवा आपण त्या ऍटिट्यूड मध्ये राहतो. जेव्हा आपल्याला तिथे ऍटिट्यूड येतो तिथून ग्रॅटिट्यूड आपला गायब होऊन जातो. मग ही एवढी महान हस्ती आहे, ती जर म्हणत असेल की 100 वेळा धन्यवाद म्हणत असेल, तर त्याच्या पाठीमागे किती मोठं एक रहस्य दडलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की मी शतशः धन्यवाद आहे की जे लोक त्यांच्या टीम मध्ये आहेत किंवा ज्या लोकांनी त्यांना सपोर्ट केला, त्यामुळे मी हे करू शकलो. त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये ते सांगतात. येस. क्या इसमें हैरानी की कोई बात है कि जीवन के इतने सारे रहस्य अल्बर्ट आइंस्टाइन के सामने उजागर हुए? क्या इसमें हैरानी की कोई बात है कि अल्बर्ट आइंस्टाइन ने इतिहास के कुछ सबसे महानतम वैज्ञानिक खोज की? उन्होंने जीवन के हर दिन कृतज्ञता का अभ्यास किया और बदले में उन्हें समृद्धि के कई रूप प्राप्त हुए। जब आइजैक न्यूटन से पूछा गया कि उन्होंने इतनी सारी वैज्ञानिक खोजें कैसे कर ली, तो उन्होंने कहा था कि वे विराट लोगों के कंधों पर खड़े हुए थे। आइजैक न्यूटन को हाल ही में विज्ञान और मानव जाति के प्रति सर्वाधिक योगदान देने वाला इंसान घोषित किया गया है, लेकिन वे भी अपने से पहले आए हुए लोगों के प्रति कृतज्ञ थे। मग आता हे जे उदाहरण दिलं, आपण पहिले बघितलं अल्बर्ट आइन्स्टाईनचं, बघितलं न्यूटनचं, बघितलं की एवढे मोठे संशोधन, एवढं मोठं त्यांनी जगाला काय म्हणजे एक मोठे मोठे गिफ्ट दिले आहे ना. याचा शोध, गुरुत्वाकर्षणाचा शोध किंवा इलेक्ट्रिसिटीचा शोध, तर त्यांना त्याचा घमंड कधी नाही आला किंवा त्यांना त्याचा ऍटिट्यूड नाही आला. त्याच्याऐवजी त्यांनी सांगितलं की नाही, परत जर तुम्ही जर ग्रॅटिट्यूड करतात, त्यांना अजून समृद्धी मिळाली. अजून आजही लोक त्यांना इतिहासामध्ये ओळखून ठेवतात. आजही त्यांचे धडे आहेत, बुक्स आहेत. आजही आपण आठवतो की आपल्याला हे जे शिकवलं आहे की न्यूटन, आपण 5वीला 4थीला हे यांच्याबद्दल आपल्याला शिकवलं जातं. ह्या महान, कारण हे यांच्यामध्ये एक कॉमन गोष्ट होती की ते कृतज्ञ होते, ते थँक्सफुल होते की त्यांनी आपल्या अगोदर ज्यांचं आहे त्यांचे पण थँक्सफुल होते, ज्यांनी मदत केली त्यांच्यासाठी थँक्सफुल होते, भविष्यासाठी सुद्धा ते थँक्सफुल होते. येस. जिन वैज्ञानिकों, दार्शनिकों, खोजियों, आविष्कारकों और पैगंबरों ने कृतज्ञता का अभ्यास किया था, उन्हें इसके बहुत अच्छे परिणाम मिले और अधिकतर को इसकी आंतरिक शक्ति का ज्ञान था। बहरहाल आज के अधिकतर लोगों को कृतज्ञता की शक्ति की जानकारी नहीं है, क्योंकि जीवन में कृतज्ञता के जादू को अनुभव करने के लिए आपको इसका अभ्यास करना होता है। येस. मग अगोदरचे जे सगळे शास्त्रज्ञ होऊन गेले, वैज्ञानिक होऊन गेले, त्यांनी सगळ्यांनी त्यांना कळालं होतं की त्याचे डायरेक्टली इनडायरेक्टली त्यांच्या आतमध्येच होतं. काही काही लोकांचे इनरच असतं ना की थँक्यू म्हणायचं किंवा आतून ते फील करायचं. त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून आपल्याला दिसतं की त्यांच्यामध्ये ती गोष्ट होती. ते ग्रेटफुल होते, ते कंटिन्यू डाऊन टू अर्थ राहायचे, किती ते मोठं मोठं सक्सेस मिळवून. पण आताच्या भरपूर लोकांना याचं माहितीच नाहीये, शक्तिशाली माहितीच नाही. म्हणून आपण असे काहीतरी उदाहरणं बघतो, त्यांचं एकदम बूम होतं, काहीतरी एकदम व्हायरल होतं ते लोक, आणि नंतर परत त्यांचं डाऊनफॉल त्याच जागेवर होता. म्हणजे एखादा भिकारी आहे, त्याला 2-4 करोडची लॉटरी लागली आणि तो परत त्याला तेवढे पैसे दिले आणि त्याला मॅनेज झाले, तर परत तो जागेवर होते. ह्याचं कारण काय आहे की ह्या शक्तीचा अभ्यास तिथं होत नाही आणि कुठंतरी आपल्याला जे दिलेलं आहे ते परत वापस. असं म्हटलंय कोणीतरी की ह्या जगातला जर पैसा आहे, सगळ्या लोकांना समान वाटला आणि परत तो काही वर्षांनी, 4 वर्ष 5 वर्षांनी जशी आहे तशी स्थिती निर्माण होणार. त्याचं कारण काय आहे की कृतज्ञता, का त्याचा अभ्यास नाही. म्हणून अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे डेली रुटीन मध्ये प्रत्येकानं. येस. मेरी खोज, मेरी कहानी इस बात का आदर्श उदाहरण है कि जब कोई इंसान कृतज्ञता को नजरअंदाज करता है तो उसका जीवन कैसा होता है, और जब आप कृतज्ञता को अपने जीवन का हिस्सा बना लेते हैं तब कितना बड़ा चमत्कार हो जाता है। यदि कोई 6 साल पहले मुझसे पूछता कि क्या मैं कृतज्ञ हूँ, तो मैं कुछ इस तरह का जवाब देती, हाँ निश्चित रूप से मैं कृतज्ञ हूँ। जब कोई मुझे उपहार देता है, जब कोई मेरे लिए दरवाजा खोलता है या जब कोई मेरे लिए कुछ करता है, तो मैं उसे धन्यवाद देती हूँ। सच्चाई यह है कि जब कि तब मैं जरा भी कृतज्ञ नहीं थी। मैं यह जानती ही नहीं थी कि सचमुच कृतज्ञ होने के क्या मायने होते हैं। येस. म्हणजे आता रोंडाने काय केलं, हे तिने काहीतरी तिच्या लाईफ मध्ये खूप प्रॉब्लेम आलेले, खूप तिची लाईफ जी आहे उबड झालेली, तिची स्वतःची हेल्थ खराब झाली होती, तिच्या वडिलांची डेथ झाली होती, तिचे सगळे नातेवाईक तिला सोडून गेले होते, ती कर्जबाजारी झाली होती. मग अशाच्या मध्ये तिला काही सुचत नव्हतं. त्यावेळेस तिला जी आशाची किरण मिळाली, तिने शोधाशोध चालू केली. जेव्हा नाही का आपण परेशानीमध्ये असतो आणि काहीतरी आपल्याला प्रॉब्लेम येतात, तेव्हा आपण काय करतो, काहीतरी विचारा,
काहीतरी महाराजांना विचारा, मंदिरात जा, गुरु आपण काहीतरी सर्चिंग चालू करतो की मला याच्यातून बाहेर पडायचंय. तसं तिने चालू केलं की काहीतरी आपल्याला पाहिजे नवीन, नाही का, काहीतरी शोधायचं. तेव्हा तिने कृतज्ञता अभ्यास चालू केला, ह्या लोकांचा शोधाशोध चालू केला, आणि जे लोक आता जिवंत आहेत त्यांचाही त्यांनी विचार केला, आणि हे चमत्कार कसे होतात ते तिने केलं. पण ती म्हणते की मला जर आधी विचारलं असतं 6 वर्षापूर्वी की तुम्ही कृतज्ञ होते का, तर जस्ट आपण होतो. मी पण आता जर मला म्हटलं की हा तुम्ही होते का, आपल्याला कोणी कुरिअर आणून दिलं तर आपण नावापुरतं थँक्यू म्हणत होतो. काही कोणी गिफ्ट दिलं आपल्याला भावाने, नवऱ्याने, तर आपण असं फॉर्मॅलिटी म्हणून थँक्यू म्हणतो. पण ते फिलिंग किंवा त्या कृतज्ञतेचा हा जो इथं सांगितलेला आहे तो फंडा नव्हता आपल्यामध्ये, किंवा जे ते यायला पाहिजे होते ग्रेटफुलनेस, ते असं नव्हतं. कोणी आणून दिलं तेवढं पुरतं, दरवाजा उघडला थँक्यू. शाळेमध्ये आपण नाही का असं सवय लागली थँक्यू म्हणायचं, तर ते एक फॉर्मॅलिटी म्हणून तेवढं आपण होतो. पण जर आपण याच्यामध्ये म्हणजे रिअलिटीमध्ये आपण सध्या इम्प्लिमेंट नव्हतो करत त्यावेळेला. येस, नेक्स्ट. कभी कभार के मौकों पर धन्यवाद कहने भर से मैं कृतज्ञ इंसान नहीं कहला सकती थी। कृतज्ञता के बगैर मेरा जीवन काफी चुनौतीपूर्ण था। मैं कर्ज में थी, जो हर महीने बढ़ता ही जा रहा था। मैं सचमुच कड़ी मेहनत करती थी, लेकिन मेरी आर्थिक स्थिति जरा भी बेहतर नहीं हुई। बढ़ते कर्ज और दायित्वों से जूझते हुए मैं सतत तनाव में जी रही थी। मेरे अच्छे संबंध भी विनाशकारी बन रहे थे, क्योंकि मेरे पास हर व्यक्ति के लिए कभी पर्याप्त समय नहीं रहता था। हालांकि उस वक्त मैं स्वस्थ थी, जैसा कि कहा जाता है, लेकिन शाम होने तक मैं निढाल हो जाती थी और हर मौसम में मुझे सर्दी व अन्य छुटपुट बीमारियां घेरे रहती थी। जब मैं सहेलियों के साथ बाहर कहीं जाती थी या छुट्टियां मनाती थी, तब कहीं खुशी के चंद पल नसीब होते थे, लेकिन उन खुशियों के भुगतान के लिए अधिक कड़ी मेहनत करने की वास्तविकता मुझ पर हावी हो जाती थी। असं आपलं नाही का, काही आपण म्हणतो असं मरमर करायची, आयुष्य जगायचं, असं तिचं आयुष्य ते होतं की खूप नाही का, खूप कष्ट करतोय आपण, खूप मेहनत करतोय, सकाळपासून संध्याकाळपासून कामाला जातोय, मुलांना पाळणाघरात ठेवतोय, या सगळ्या करतोय. म्हणजे एक लाईफ म्हणजे काय असं स्ट्रगल, असं वाटतं की हे जीवन म्हणजे असं झालंय ना की खूपच त्याच्यामध्ये असं त्याच्यातून बाहेर पडता एक पूर्ण ते मोद का कुवा सारखं आयुष्य असतं. काही काही जणांचं आपण बघतो की ते सकाळी जातात, दुपारी जातात, कुठं त्यांना नवरा बायकोला बोलायला वेळ नाही, मुलांशी वेळ नाही, ते म्हणतात नाही माझ्याकडे वेळच नाही, त्यांचं टेन्शन, रात्री टेन्शन. तसं रोंडाची जी लाईफ होती तिची एक म्हणजे चुनौतीपूर्ण, एक तिची चुनौतीच होती अशी लाईफ. तिचं कर्ज होतं ते दर महिन्याला वाढत होतं. मग ह्या सगळ्या गोष्टी आर्थिक, जेव्हा आर्थिक तंगी येते तेव्हा माणूस निगेटिव्ह होतं. मग त्याच्यामुळे हेल्थवर पण परिणाम होतो. त्याच्यावर आपल्याला माहिती पैसा नसतात नातेवाईक पण दूर जातात, है ना. हे अनुभवलं असेल प्रत्येका जणाने की तुमच्याकडे पैसा आहे, चांगली चालती आहे, तर तुम्हाला कोणी पण हे करतं, नसलं की लोक पण हे व्हायला. मग हे कुठंतरी आपण ना त्या ट्रॅक मध्ये फसायला लागतो. एक ट्रॅक बनतं आणि एक जर प्रॉब्लेम आला त्याचा दुसरा सर्कल ट्रँगल बिघडतं, तिसरा, आणि असं याच्यामध्ये सगळेच मग याच्यामध्ये प्रॉब्लेम यायला लागतात. मग त्याच्यामुळे ते कुठंतरी लाईफ मध्ये होतं. आपण काही काही लोक आपल्या आजूबाजूला बघितले असेल, ते असे आता सध्याला पण ते लोक तुमच्या आजूबाजूला नियर असेल की ते असे ते ट्रॅजेडीमध्ये फसलेले आहे, आणि ते आपण बघतोय की त्यांचं खूप धावपळ, खूप मेहनत, पण असं त्यांना कुठं सुख नाही, चैन नाही. आणि ते पण म्हणतात, बोलून दाखवतात आपल्या, अरे मला तर मरायला पण वेळ नाही, मला माझ्याकडे तर काही वेळच नाही. असं आपण भरपूर वेळच्या डेली लाईफ मध्ये आजूबाजूला उदाहरणं आहेत आपल्या. येस, नेक्स्ट. मैं दरअसल जी नहीं रही थी, मैं तो सिर्फ अपने आप को जिंदा रखे हुए थी। एक दिन से दूसरे दिन तक, एक तनख्वाह से दूसरी तनख्वाह तक, और जब मेरे जीवन की एक समस्या सुलझती थी, तो कई अन्य समस्याएं आ दमकती थी। लेकिन फिर एक ऐसी घटना हुई जिसने मेरे भावी जीवन के हर चीज को बदल दिया। मैंने जीवन का एक रहस्य खोज लिया और अपनी खोज के फलस्वरूप मैं हर दिन कृतज्ञता का अभ्यास करने लगी। परिणाम यह हुआ कि मेरे जीवन के हर पहलू में बदलाव आ गया। मैंने कृतज्ञता का जितना अधिक अभ्यास किया, परिणाम उतने ही अधिक चमत्कारी होते चले गए। अब मेरा जीवन सचमुच जादुई बन गया था। येस, माता रोंडा काय म्हणते की आयुष्य जगणं आणि असं काटणं. आता भरपूर जण आहे की आयुष्य जात, कालचा दिवस गेला आपण परत आणू शकत नाही, कालचा दिवस जो गेला तो गेला, पण आपण तो कालचा दिवस कसा जगलो की आपण तो दिवस कटला, आपला काट केला, की आपण म्हणतो ना दिवस खूप फास्ट चालले, दिवसामागून दिवस चालले, गेला कालचा दिवस, गेला हा महिना, गेलं हे वर्ष, आलं 25. आपल्याला हे असं चालत राहतं, पण त्याच्यामधून आपण ते खरंच असं जगतोय खरं की आपण ते काटायचं म्हणून काटायचं, की एक पगार आला दुसऱ्या पगाराची वाट बघायची, मग याचे पैसे द्यायचे, त्याचे पैसे द्यायचे, मग अशा समस्या समस्या आहेत. पण तिच्या लाईफ मध्ये पण काही कुठून तरी एक प्रकाश आला, तिला पण एक लाईट मिळाला.
आणि त्या लाईटने तिने, हे बघा, संधी प्रत्येकाला मिळत असते, संधी देव प्रत्येकापर्यंत पोहोच असतो, पण कधी कधी ना आपण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही आणि ती कॅच करत नाही आणि आपण ती आपल्या झोळीमध्ये घेत नाही. आपलं वाटतं नाही नाही हे माझ्यासाठी नाही, माझं हे चालू असतं, आपण त्याला नजर अंदाज म्हणजे आता ग्रुपमध्ये लिंक भरपूर जण जाते, पण त्यांना ते याच्यात आहे की त्यांनी कुठेतरी स्वतःला असं बांधून घेतलं नाही का, ते घोड्याला हे लावल्यासारखं इकडं इकडचं दिसतच नाही, मधून ते सरळच आहे. मग त्याच्यामुळं हा जो आहे की आपल्याला प्रत्येकाला एक येत असत, जसं मलाही असे सगळ्याचे चालू असताना मलाही असं मिळालं. मग जेव्हा कृतज्ञता मिळाली, ते जे मिळते ते घ्या आणि त्याचा अभ्यास करा आणि त्याला हे करा. मग ती खरंच जादूमय झालं, कारण तिने त्याचा अभ्यास केला. त्याला नुसतं असं घरात ठेवलं नाही, कपाटात ठेवलं नाही, तर ते इम्प्लिमेंट करावं लागते. कुठली गोष्ट इम्प्लिमेंट शिवाय होत नाही. आज तिचं लाईफ जे जादुईमय झालेलं आहे. येस. जीवन में पहली बार मैं कर्ज के बोझ से आजाद हुई और उसके कुछ समय बाद ही मेरे पास वह सारा पैसा आ गया जितना मेरे सपनों को पूरा करने के लिए मुझे चाहिए था। मेरे संबंधों, कामकाज और स्वास्थ्य संबंधी समस्याएं गायब हो गई। अब मैं हर दिन बाधाओं से नहीं जूझ रही थी। अब तो मेरे दिन के एक के बाद एक अच्छी चीजों से भरते चले जा रहे थे। मेरा स्वास्थ्य और ऊर्जा उल्लेखनीय रूप से बढ़ गई। वास्तव में मैं उससे भी बेहतर महसूस करने लगी, जितना कि 20-25 साल की उम्र में करती थी। मेरे संबंध कहीं अधिक सार्थक बन गए और चंद महीनों में ही मैंने अपने परिवार वालों और मित्रों के साथ इतना अधिक आनंद लिया जितना कि पिछले सालों में कभी नहीं लिया था। सबसे बड़ी बात, मैं इतनी अधिक खुशी महसूस करती थी जितनी मुझे कभी संभव ही नहीं लगी थी। मैं परम आनंद की अवस्था में थी। जीवन में सबसे अधिक खुश, कृतज्ञता ने मुझे बदल दिया और मेरा पूरा जीवन जादुई रूप से बदल गया। येस. मग तिने सांगितलंय की तिचं जे आहे की पहिल्यांदा ती आयुष्यात, एक तर पहिले तिचं लोन फ्री झालं. भरपूर लोक बघतो आपण, घर घेतो, हे घेतो, ते वर्षानुवर्ष 20-30 वर्ष ते चालतं, मग ते लोन फेडायचं, कुणाचं लग्न करायचं, परत मुलीचं लग्न, अशा जाळ्यामध्ये अडकलेलं असतं. पहिले तर तिचं लोन फ्री फ्री झाली. त्याच्यानंतर तिने तिच्या हेल्थच्या समस्या पण तिच्या दूर केल्या, की त्याच्या ज्या आहेत चॅलेंजेस आहेत तिने ते सगळे ब्रेकडाऊन तिचे आले, तिने ब्रेक थ्रू केले. आणि हे सगळं करत असताना नंतर तिचं सगळं बॅलन्स यायला, तिच्या नातेवाईकांमध्ये किंवा तिचे फ्रेंड सर्कल असेल, तिचे जे रिलेटिव्ह असेल, याच्यामध्ये तिने इतकं एन्जॉय करायला लागली. ते कितीतरी जन्म पहिले नाही, म्हणजे पहिले कितीतरी वर्ष नाही केलं, जे 20 वर्षात झालं नाही ते ह्या 2-3 वर्षात तिला सगळं व्हायला लागलं. आणि त्याच्याने तिला काय मिळायला लागलं, खुशी मिळायला लागली, की हे सगळं कधीच संपवून होतं. म्हणजे कधी कधी आपण बघतो 1-1 कोटीचे लोक कमाई करतात, पण त्यांच्याकडे हे नाही, हेल्थ नाहीये किंवा त्यांचे रिलेशनशिप चांगले नाही, कुठंतरी एका एरियात ब्रेकडाऊन आहे. हे सगळं तिने स्वतःला हील करत करत आणलं. आणि ती जशी 20-25 वर्षात जगत होती ना, ते तसं रिव्हर्स मध्ये जगायला लागली. रिव्हर्स मध्ये लाईफ जगायला, ते खुशी आहेत मित्रांचं. मग आपल्याला पण असं आयुष्य आवडतं ना, प्रत्येकाला आवडतं ना, की आपल्याला आपल्या नातेवाईकांनी विचारलं पाहिजे, अटेंडन्स दिला पाहिजे, सगळ्या गोष्टी आपल्याला खुशी खुशी, हे सगळ्यांना सगळं आवडतं. तर हे करण्यासाठी हिच्या बाबतीत घडलं तर आपल्या बाबतीत पण घडू शकतं. मग आता हे तर बघा, एक तर तुम्हाला चित्र दिसतंय. मग या चित्रामध्ये काय काय आहे, की एक किचन किचन आहे असं समजूया. आपण किचन मध्ये आहोत. किचन आहे, किचन मध्ये सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये बुक पण आहे, तिथं बुक दिसते, बुक उघडं करून ठेवलंय. आणि ह्या बुकचे स्पार्कल जे आहे ते पूर्ण किचन, त्या भांड्यावर, त्या फ्रुट्सवर, त्या ग्लासांवर, तिथं पाणी भरलेलं आहे, पाण्याचा ग्लास आहे, हे सगळीकडे आहे ना, त्याचं असं स्प्रेड होतंय, पुस्तकातून निघून निघून स्प्रेड होतंय. म्हणजे आपल्या जीवनात हे पुस्तक जे आहे ते एक मॅजिक सारखं स्प्रेड होत आहे हळू. समजा तुम्ही किचन मध्ये उभे आहात, किचन पासून तुम्हाला मिळते असं आपण समजूया, की तिथून ते तुमच्या सुरुवात होते आणि तुम्ही हळूहळू ते स्प्रेड करत 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 आपल्या लाईफ मध्ये ते एंटायर होते. येस. अपने जीवन में जादू को लाना, इससे कोई फर्क नहीं पड़ता कि आप कौन है, आप कहाँ है या आपकी वर्तमान परिस्थितियां कैसी है। कृतज्ञता का जादू आपके समूचे जीवन को बदल देगा। हजारों लोगों ने मुझे पत्र लिखकर बताया है कि सबसे बुरी स्थितियों में रहने के बावजूद उन्होंने कृतज्ञता के अभ्यास से अपने जीवन को पूरी तरह बदल लिया। मैंने स्वास्थ्य के क्षेत्र में चमत्कार होते देखे हैं, जहां आशा की कोई किरण नहीं दिख रही थी। मैंने वैवाहिक जीवन को सुधरते देखा है और टूटे संबंध को जबरदस्त संबंधों में बदलते देखा है। मैंने देखा है कि घोर गरीबी में रहने वाले लोग दौलतमंद बन गए और अवसाद की स्थिति में रहने वाले लोग आनंददायक तथा संतुष्ट जीवन की ओर पहुंच गए।
मग आता हे जे मॅजिक याला काही फरक पडतोय का? आपण आता सध्या कोण आहे, आपली आता सध्या कंडिशन काय आहे, आपण सध्या जे काही आहे, आपली समजा हेल्थ ठीक नाहीये, आपलं बॅलन्स ठीक नाही, जी काही कंडिशन आपली सध्या आहे, आपण वर्तमान मध्ये जे काही आहे ते आपल्या विचारांचा आणि आपल्या कर्माचा आपण एक इथं बनलेलं आहे, समजा एक साचा आहे आपण सध्या, आपण ते नाहीये ऑलरेडी. मग तिला हे सगळं मॅजिक बुक लोकांनी जे अनुभव घेतलेले तर तिला एकटीच्या बाबतीत झालं तर आपण काय म्हणू शकतो, तिचं नशीब आहे है ना, जॅकपॉट लागला. एकटीच्या बाबतीत जर झालं तर आपण काय म्हणणार, तिने एकटीनेच जर केलं असं, हा तिच्या बाबतीत झालं, तिला मिळते, मला मिळतं की नाही, हा हिला लॉटरी लागली, पूजाला मला लागते की नाही, आपण असं म्हणतो की ते झालं बाय डिफॉल्ट, झालं एखाद्याला बाय डिफॉल्ट असं म्हणतो. पण तिला हजारो लोकांनी पत्र लिहून पाठवलेले, वेबसाईटवर त्याचे रिझल्ट आहे, इतक्या भाषेतून पुस्तक आहे, इतक्या लोकांचे स्वास्थ्य मध्ये याच्यामध्ये जो व्हिडिओ आहे आपला सिक्रेट मूवी मध्ये, तिने 2.5 महिन्यामध्ये विदाऊट किमोथेरपी तिचा कॅन्सर बरा केलाय है ना. इतके मोठे मोठे मॅजिक झालेले आहे की या सिक्रेट मुळे नातेवाईकची तर काही संबंध म्हणजे हे खराब होते तिथं पण ते बनलेले आहे. असे काही काही थोर काही म्हणजे त्यांना संध्याकाळी खायला मिळेल की नाही असं होतं, ते आज दौलतमंद आहे, त्यांच्या चांगल्या स्थितीमध्ये आनंदात राहू लागले आणि त्यांचं जीवन संतुष्ट बनलेले. म्हणजे हे मॅजिक जे आपण पहिलं नाहीये मॅजिक साठी आणि आपण शेवटचं पण नाही, आपल्याला हे कायम लक्षात ठेवायला लागेल. मी फर्स्ट नाहीये अचीव्ह करणारे. आपल्याला असं वाटेल की नाही नाही हे सगळं होईल का बरं, पहिले महिन्यात आपला डाऊट घेतो, हा यांना मिळालं मला होईल का, याचं हा याचं कर्ज मला होईल का, मग आपण हे करणारे आपण फर्स्ट नाही, आपण पहिले आपल्या अगोदर खूप मोठी रांग होऊन गेलेली. येस. आपके संबंध वर्तमान में चाहे जैसी स्थिति में हो, कृतज्ञता अपने जादू से उन्हें आनंददायक और सार्थक बना सकती है। कृतज्ञता जादू से आपको अधिक दौलतमंद बना सकती है, ताकि आपके पास वह सारा पैसा आ जाए जिसकी जरूरत आपको अपनी मनचाही चीजों को हासिल करने के लिए है। यह आपके स्वास्थ्य को बेहतर बना देगी और आपको इतनी खुशी महसूस होगी जितने पहले कभी नहीं हुई होगी। कृतज्ञता अपना जादू कर देगी, ताकि आपका करियर परवान चढ़ जाए, आपकी सफलता बढ़ जाए, आपको अपने सपनों की नौकरी मिल जाए, या जो भी आप करना चाहते हो वह हो जाए। वास्तव में आप जो भी बनना, करना या पाना चाहते हैं, उसे पाने का बस एक ही तरीका है, कृतज्ञता। कृतज्ञता की जादुई शक्ति आपके जीवन को सोने में बदल देगी। मग आता आपल्याला आपल्याला काय पाहिजे असतं, आपल्याला चांगलं जीवन जगायचं, आपल्याला हेल्थ पाहिजे, आपल्याला चांगलं फिरायचंय, वर्ल्ड टूर करायचंय, आपल्याला मस्तपैकी छान छान ज्वेलरी घालायची, कपडे घालायचे, ह्याच्यासाठी आपल्याला पैसा पाहिजे असतो, चांगले सुख पाहिजे असते, पीसफुल पाहिजे असते, म्हणजे आपल्याला सगळं मनासारखं पाहिजे असतं असं ना. म्हणजे आज दुपारी जेवण जरी करायचं असलं, आपण म्हणतो की मला माझ्या आवडीची भाजी पाहिजे, एखाद्या वेळेस नसतं तर आपण ते बोलत वगैरे कसं तरी खायचं म्हणून खातो, पण आपल्या मनचाहा असलं तर ते आपल्याला जास्त आवडायला लागतं. मग हे जर आपल्याला सगळं मनच्या लाईफ मध्ये मिळेल, माझ्या फेवर मध्ये झालं पाहिजे, की मला माझ्यासारखं पाहिजे, माझे मुलं माझ्यासारखे वागले पाहिजे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला असं वाटतं ना, मी आणि माझ्यासारखं केलं पाहिजे, मला इथं पटकन लाईन मध्ये नाही उभं राहायचं, पटकन माझा नंबर तिथे लागला पाहिजे, कुठं तुम्ही शॉपिंगला तिथं एखाद्या डॉक्टरची अपॉइंटमेंट, अशा भरपूर गोष्टी असतात, किंवा आपलं करिअर एकदम असं स्मूथ चाललं पाहिजे. आपण जेवढं कष्ट करतो तेवढं तर आपल्याला मिळालं पाहिजे ना, जेवढं आपण करतोय ऍटलिस्ट तर तेवढं तर आपल्याला मिळालं पाहिजे, आपण त्याचा हकदार. त्याच्यापेक्षा अजून जास्तही आपल्याला मिळू शकतो कधी, की आपण जर ही शक्ती ओळखली आणि आपलं जीवन जे आहे ना एक सोन्यासारखं, म्हणजे आपल्याला एक मॅग्नेट बनायचंय आणि हे सगळं जे आहे ना मनचाहा करायचं. पण काय आपली नजर सगळी अनचाहावर असते, अनचाहाच्या आपण मागे असतो, अनचाहाबद्दल बोलत असतो, त्यामुळे आपलं मनचाहा ते ऑलरेडी दूर जात असतो, मग ती फ्रिक्वेन्सी आपण क्रिएट करत असतो. मग हेच आपल्याला सगळ्या जादुई दुनियेत जगायचं असेल तर आपल्याला ह्या जो धागा आहे, सोनेरी धागा जे ही शक्ती जी आहे तिला आपल्याला आपल्या जीवनात अंमलात आणायचंय. येस. जब आप कृतज्ञता का अभ्यास करते हैं, तो आपको समझ में आ जाएगा कि आपके जीवन की विशेष चीजें क्यों गलत हो गई और कुछ चीजें आपके जीवन में क्यों नहीं आ पाई। जब आप कृतज्ञता को अपनी जीवन शैली बना लेते हैं, तो आप हर दिन सुबह जागने पर रोमांचित होगे कि आप जीवित हैं। आप पाएंगे कि आप जीवन से भरपूर प्रेम करने लगे हैं। तब आपको हर चीज प्रयास रहित लगने लगेगी। तब आप किसी पंख जितना हल्का महसूस करेंगे और इतने खुश होंगे जितने पहले कभी नहीं रहे थे। हालांकि चुनौतियां आ सकती है, लेकिन आपको पता होगा कि उनसे कैसे उबरना है और कैसे सबक सीखना है। हर दिन जादुई बन जाएगा। बचपन में आपके जीवन में जितना जादू था, अब आपके हर दिन में उससे भी अधिक जादू भर जाएगा। क्या आपका जीवन जादुई है? येस. आता आपण जसं जसं या कृतज्ञतेचं आचरण करायला लागतो, आचरण म्हणजे काय की ते वापरणं, वापरण्यात आणणं आहे ना,
तर ते वापरलंच नाही. चंदनाचं खूप छान लाकूड आहे, पण त्याला उघळून उघळून जर ते लावलं नाही, त्याला घासलं नाही आणि मग त्याचा जर टिक्का लावला नाही किंवा आपल्याला चेहऱ्याला लावला आणि त्याचा वास आणि तो दरवळला नाही, लाकूड असतं ते लाकडासारखं राहून. पण जसं जसं आपण याची प्रॅक्टिस करायला लागू, जसं जसं गोष्टी बिघडल्या, एक एक गोष्टी हळूहळू बिघडलेल्या आहेत, त्या बिघडलेल्या गोष्टी ज्या आहे आपल्याला कळायला लागेल की ह्या गोष्टी काय अशा झालेल्या आहे आणि ह्या गोष्टी कशा आपल्याला हे करता येईल, त्याला आपण कसं हील करू शकतो. आणि हे जर सगळं आपण करायला लागलो तर जादुई नाटकीय पद्धतीने आपलं आयुष्य बदललं आणि एक मोरपिसासारखं, एक नाही का, एक हलकं वाटायला लागेल. चला, लाईफ आहे, प्रॉब्लेम येणार आहे, ब्रेकडाऊन येणार आहे, पण मला ती ताकद मिळणार आहे की मी ते ब्रेक थ्रू करू शकते. म्हणजे तुम्हाला असं वाटणार की मला एखादं चॅलेंज आलं, हा पण माझ्याकडे काय आहे, मॅजिक आहे, माझ्याकडे काय आहे, ही शक्ती आहे. ही तुम्हाला असं वाटेल की प्रत्येक दिवस तुमचा जादूनी भरलेला राहणार आहे. मग कदाचित आपल्याला असं वाटतं की आलं, पण तर आपण प्रोटेक्ट असणं गरजेचं आहे ना. व्हायरल येतंय, व्हायरस येतंय, आपण बघतोय, काही करोना आला किंवा काही असं, पण आपणच असं छानपैकी प्रोटेक्ट आहोत, तर ती ती गोष्ट जी आहे, जी एनर्जी आहे, निगेटिव्हिटी आपल्यापर्यंत येणारच नाही, कारण आपण एक सील बनलेलो आहे आणि आपण एक पूर्ण नाही का त्या बुब्बारेमध्ये, एक ग्रॅटिट्यूडच्या बुब्बाऱ्यामध्ये असं. तर मग खरंच आपलं जीवन आहे का जादुई? ते ती प्रश्न विचारते. तुमचं जीवन आता सध्या आहे का जादुई? आप इसी वक्त बता सकते हैं कि आपने अपने जीवन में दरअसल कितनी कृतज्ञता का इस्तेमाल किया है। बस अपने जीवन के सभी प्रमुख क्षेत्रों पर नजर डालें। धन, स्वास्थ्य, खुशी, करियर, घर और संबंध। आपके जीवन के जो क्षेत्र समृद्ध और अद्भुत है, समझ लीजिए कि उनमें आपने कृतज्ञता का इस्तेमाल किया है और इसी की बदौलत आप जादू का अनुभव कर रहे हैं। जो क्षेत्र समृद्ध और अद्भुत नहीं है, वे कृतज्ञता के कमी के कारण ऐसे है। Yes. मग आता जसं जसं आपण हे बुक करतोय, थोडेसे आपले सगळे एरिया आपण चेक करू शकतो किंवा आधी त्या मॅजिक बुक मध्ये यायच्या अगोदर आपल्याला असं वाटतं कोणत्या क्षेत्रामध्ये जर आपण बघितलं, आपलं हेल्थ जर खराब असेल, आपलं कुठं नाही का, आपलं हे चांगलं हेअर फॉल होतं, स्किन आहे, डायजेशनचा प्रॉब्लेम आहे, सगळे जर आपले प्रॉब्लेम प्रॉब्लेम चालू आहेत, आपण त्याच्याबद्दल लास्ट टाइम कधी ग्रेटफुल होतो, कधी त्याला थँक्यू म्हटलं होतो, कधी आपण लास्ट टाइम जेवणाला थँक्यू म्हटलं होतो, कधी आपण पाण्याला थँक्यू म्हटलं होतो, किंवा आपली मामा आहे, मावशी आहे, नातेवाईक आहे, त्यांच्यासोबत कुठेतरी खटकलंय, एखादी आपण गोष्ट धरून बसलोय किंवा त्या गोष्टी काही आहे लेट गो नाही केलेल्या आहे, त्याच्याबद्दल आपण कधी न कधी अनग्रेटफुल होतो किंवा आपण कधी असं टेकन फॉर ग्रँटेड त्या गोष्टी घेतल्या. मग तिथं आपला जो एरिया आपण एक एक चेक केला, जिथे जिथे बिघडलेलं आहे आणि त्या त्या गोष्टी जर समजून घेतल्या, तिथं नक्कीच आपल्याला त्याचं कारण लक्षात येईल की आपण हा इथं आपली कृतज्ञता कमी पडलेली आहे. तर हा प्रत्येकाने आपापला एरिया बघून, प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळे, त्याच्या दिसायला सुंदर नाही, आपला फिटनेस चांगला, जे तुम्हाला असं वाटतंय जी गोष्ट माझ्याकडे कमी आहे, मग तिथं आपलीच कमी होती कृतज्ञतेची. येस. तथ्य बहुत सरल और स्पष्ट है। जब तक आप कृतज्ञ नहीं होते हैं, तब तक आप अधिक हासिल नहीं कर सकते हैं। ऐसा आपके ऐसा करके आप अपने जीवन में प्रवाहित होने वाले जादू को रोक देते हैं। जब आप कृतज्ञ नहीं होते हैं, तो आप बेहतर स्वास्थ्य, बेहतर संबंधों, अधिक खुशी, अधिक धन और अपनी नौकरी, करियर या कारोबार की उन्नति के प्रवाह को रोक देते हैं। दरअसल पाने के लिए आपको देना होता है। यही नियम है। कृतज्ञता का अर्थ धन्यवाद देना है और इसके बिना आप जादू की डोर को ही काट देते हैं तथा हर उस चीज को पाने से वंचित रह जाते हैं जिसे आप जीवन में चाहते हैं। येस. मग कधी कधी आहे ना, आपल्यासाठी खूप ब्रह्मांडाने वाढून ठेवलं असतं, खूप मोठं आपल्यासाठी ठेवली असती, खूप छान अपॉर्च्युनिटी असती, पण ते आपल्याला चेक करायचं की आपण तिथं कधी कधी हेच नसतो, कृतज्ञताच केलेली नसते. आपल्याला एखाद्याने गिफ्ट दिलं, एखाद्याने जेवायला बोलवलं, एखाद्याने काही ड्रेस गिफ्ट दिला, मग त्यावेळेस आपण तिथं आहे ना, तो जादूचा आपण तिथं ब्लॉक केला, स्टॉप केला असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता माझ्या मावशी मला एखादी साडी घेतली, ड्रेस घेतला, मी म्हटलं काय ग हा कलर घेतला असा, मला तो बिलकुल आवडलेला नाही, काय मला नाही आवडला हे. आपण जर समोरच्याला तिथे केलं की मी तिथे नंतर येणार, ती मला कशाला घेईल ना नंतर ती गोष्ट, की अरे मीला एवढं आवडीने घेतलं, माझ्या आवडीने घेतलं आणि ही मला चांगलं म्हणायच्या ऐवजी हे घेतली. पण मी जर तिला खुशी फील केली, थँक्यू म्हटलं, की मला तिला पुढच्या वेळेस वाटेल की नाही, अजून हिला काहीतरी दिलं पाहिजे. सेम थिंग आहे की आपण युनिव्हर्सलला पण तसंच करतो, आपल्याला मिळत जातं आणि तिथं आपण त्याचा प्रवाह थांबतो. मग दिलं तर काय केलंय, आमच्यासाठी घर बांधलं तर काय केलं. कधी कधी आई वडिलांना मुलं म्हणताना बघतो आपण, मग डेली उदाहरणामध्ये म्हणतो ना, हा तुम्ही शिकवलं तर काय केलं, तुमचं ते कर्तव्यच होतं, तुम्ही जर असं केलं तर काय, त्याच्यात काय विशेष आहे, सगळेच करतात, तुम्ही काय करून ठेवलंय, तुम्ही काय कमवून ठेवलं, असं आपण उदाहरणं बघतो, मूवी मध्ये बघतो, सिरियल मध्ये बघतो. तर मग ह्या गोष्टीने आपण, नियम जो आहे तो सिंपल आहे. आपण बघतो की मोठे मोठे करोडपती आहे ते डाऊनफॉल होतो, एकदम बिझनेस मध्ये चांगलं सगळं चालतं, डाऊनफॉल होतो.
आणि कधी कधी एकदम काही नसतं तिथं अपेक्षा, तिथं एकदम सगळं चांगलं व्हायला लागतं. मग याचं कारण काय की करिअर जे काही आपल्याला फिलिंग आहे, आपलं धन आहे, या सगळ्यामध्ये हा एकच लॉ काम करतो आणि एक सिम्पलच थिंग आहे. तिथं आपल्याला आपल्या मनच्या होत नसेल, अंच्या सारखं होत असेल, तर आपण तिथं कुठेतरी अनग्रेटफुल राहिलेलो आहे. येस. कृतज्ञता के बारे में देखें। जब हम कृतज्ञ नहीं होते, हम अपने जीवन की महत्वपूर्ण चीजों को हल्के में ले रहे हैं। जब हम चीजों को हल्के में लेते हैं, तो हम अनजाने में उन्हें खुद से दूर कर रहे होते हैं। आकर्षण का नियम कहता है कि समान ही समान को आकर्षित करता है। इसलिए अगर हम किसी चीज को हल्के में लेते हैं या महत्व नहीं देते हैं, तो वह हमसे दूर हो जाएगी। याद रखें, जिसमें कृतज्ञता नहीं है, उसके पास जो है वह भी उससे ले लिया जाएगा। निश्चित रूप से जीवन में आप कई बार कृतज्ञ रहे होंगे, लेकिन अपनी वर्तमान परिस्थितियों में आम आमूलचूल परिवर्तन तथा जादू को देखने के लिए आपको कृतज्ञता का अभ्यास करना होगा और उसे अपनी नई जीवन शैली में शामिल करना होगा। जादुई फॉर्मूला: ज्ञान एक खजाना है, लेकिन अभ्यास इसकी कुंजी है। इब्न खाल्दून अल मुकद्दिम, बुद्धिजीवी और राजनेता। मग आपल्याला याच्यात सारखा सारखा हा शब्द आपल्या कानावर पडतोय, कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड, सारखा सारखा आपल्या कानावर एक एक शब्द पडतो. मग आपण याच्याने काही काही आपल्या अगोदर आहे की आपण ह्या गोष्टी जेव्हा होत्या, आपल्या फिलिंग जेव्हा आपण खुश होतो, आपण जेव्हा हा काका मामा कोणी चॉकलेट आणलं त्यांना थँक्यू म्हणतो किंवा आपण ग्रेटफुल होतो, तेव्हा आपल्याला ते मिळत होतं. आणि आपण कुठं कुठं लाईफ मध्ये जरा इकडे तिकडे सरकलो की तेव्हा आपल्याला आपल्या मनासारखं होत नाही. निश्चित रूपाने म्हणजे आपल्या परिस्थिती जर असेल, ग्रेटफुल नसत. आता माझ्या मावस भावाने मला एक छानपैकी असं डॉलरचं हे दिलं होतं, पोस्टर आणून दिलं होतं आणि ते खूप फोटो प्रिंट होती. ती प्रिंटची क्वालिटी पण इतकी छान, मी त्याला सांगितलं तुम्हाला पाहिजे होतं, मी त्याला फ्रेम करून घ्यायचं आणि ते माझ्याकडे आत्ताही सध्या आहे. पण त्यावेळेला मी काय, तू आहे ना, दिलंय आपल्याला, राखी बांधली, गिफ्ट दिलंय एखादं काही, आपल्याला त्याची व्हॅल्यू की त्याला थँक्यू म्हणा. पण ते लावलंय ते समोर आहे, त्याच्याने काय मॅजिक झालं माझ्या आयुष्यात, त्याच्याने काय यायला लागलं. ते सारखं जर आपल्या घरात आहे, कुठून कुठून आपल्याला पण ती गोष्ट आपण फ्रिक्वेन्सी मॅच केली आणि काही क्षेत्रातून तिकडून डॉलर यायला लागले. मग ही गोष्ट आत्ता लक्षात येते माझ्या, ते पण माझ्याकडे आलंय. त्यावेळेस मी कृतज्ञ नव्हते, पण आता मी जसं त्या गोष्टीला फील करते, एक एक गोष्ट माझ्या नजरेसमोर येते, ही कोणी दिली आहे किंवा मी त्याला फील करते, ही कशाबद्दल, त्या व्यक्तीबद्दल ग्रॅटिट्यूड करायला लागले ना, तर त्याचे रिवॉर्ड वापस यायला लागले. तर आपण अशा भरपूर गोष्टी की आपण चेक करू शकतो. आपल्याकडे भरपूर खजाना पडलेला असतो किंवा काही असे पडलेले असते की कोणी, मग ज्ञान आपल्याला किती ज्ञान असतं, प्रत्येकाकडे ज्ञान असतं, पण त्याची जर आपल्याकडे चावीस नसेल तर त्याचा फायदा आहे का? नाही. मग ज्ञान असणं आणि त्याला वापर करणं ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या. मग यांनी सांगितलंय, हे जे आहे त्यांचे गुरु जे आहे विद्वान, त्यांनी सांगितलं की ज्ञान हा खजाना आहे, पण प्रत्यक्ष आचरणात आणणे ही उलगडणारी एक चावी म्हणजे आहे ना. ज्ञान प्रत्येकाकडे असतं, सगळ्यांना सगळं माहित असतं असं माहित नाही. असं वजन कमी करायचं सगळ्यांना माहितीये, खुश कसं राहायचं ते माहितीये, स्वयंपाक कसा बनवायचा हे माहितीये, पण ऍक्शन आणि त्याला अंमलात आणणं ही एक त्याची मोठी चावी आहे. येस, नेक्स्ट. प्राचीन मिथक और दंत कथाएं बताती है कि जादू करने से पहले व्यक्ति को जादुई शब्द कहने पड़ते हैं। अगर आप कृतज्ञता के जरिए जादू उत्पन्न करना चाहते हैं, तो पहले आपको जो जादुई शब्द कहने होते हैं वह है धन्यवाद। मैं आपको बता नहीं सकती कि धन्यवाद शब्द आपके जीवन में कितने अधिक महत्वपूर्ण है। कृतज्ञता में जीने और अपने जीवन में जादू का एहसास करने के लिए धन्यवाद शब्द जानबूझकर कहना और महसूस करना चाहिए। इस एक शब्द पर आपको संसार के बाकी सभी शब्दों से ज्यादा जोर देना चाहिए। होना यह चाहिए कि वे आपकी पहचान बन जाए। धन्यवाद ही वह सेतु है जो आपकी वर्तमान परिस्थितियों को आपके सपनों के जीवन से जोड़ता है। आता आपण काही काही गोष्टी ऐकलेल्या लहानपणी, आपण बघत होतो की एखादा जादूगर आहे, जादू करणार आहे, त्याला एक काहीतरी पासवर्ड राहायचं, त्याला काहीतरी एक हे राहायचं, एक शब्द दिलेले राहायचे. अलिबाबा चालीसचं उदाहरण घ्या वाटलं असतं. अलिबाबा जेव्हा जातो त्याला माहित होतं ते खुलजा सिमसिम, आणि तुला येताना पण लक्षात ठेवतो खुलजा सिमसिम, पण त्याचा भाऊ जातो तेव्हा त्याला ते खुलजा सिमसिमच पर त्याने फोकस नाही केला, तो पासवर्डच त्याने लक्षात ठेवला नाही, तो त्याच्या लक्षात नाही. पण अलिबाबाने ते पक्क रिमाइंड करून ठेवलं की याला हे इथं महत्वाचं आहे, इथं काय लागणार आहे, खजाना तर सगळं आहे, पण त्या खजान्याची चावी काय, खुलजा सिमसिमी. मग इथं पण आता ब्रह्मांडात पूर्ण खजाना आहे. मग त्याचा जो शब्द आहे तर तो आहे धन्यवाद, थँक्यू शब्द आहे. आणि हा थँक्यू शब्द कुठं वापरायचा, कधी वापरायचा, हे जर आपल्याला कळायला गेलं तर आपलं जे आयुष्य आहे ते नक्कीच त्याला जोडणारा ब्रिज सांगितलंय. ब्रिज म्हणजे आपल्याला
लाईफ मध्ये एक ब्रिज सारखं तो काम करणार आहे आणि एक आपल्यासाठी पूल सारखं काम करणार आहे. जे आपल्या लाईफ मध्ये जे प्रॉब्लेम आहे, जे ब्रेकडाऊन आहे, त्याला ब्रेक थ्रू करण्याचं काम कोण करतंय? ती थँक्यूनेस करते. येस. जादुई फॉर्मूला। 1. जानबूझकर जादुई शब्द धन्यवाद को सोचे और कहे। 2. आप जानबूझकर जादुई शब्द धन्यवाद जितना अधिक सोचते और कहते हैं, आप उतनी ही अधिक कृतज्ञता महसूस करते हैं। 3. आप जानबूझकर जादुई शब्द धन्यवाद जितना अधिक सोचते हैं और महसूस करते हैं, आपको उतनी ही अधिक समृद्धि मिलती है। मग आपल्याला काय करायचंय? सोपं सोपं आहे, मोक्यावर चोका मारता आला पाहिजे. कुठं पण आपल्याला जाणून बुजून, हा पूजा मॅडम वाचताय, थँक्यू, खूप छान वाचताय तुम्ही. शोभा मॅडम व्हिडिओ ऑन करून बसले, छान आहे. निधी मॅडम जॉईन केले, थँक्यू. अजून वैशाली ताई आहे, किचन मधून पण अटेंड करताय, वाव, थँक्यू. मग आपल्याला पाहिजे, वाव किती छान आहे, हे झूम आहे, ते थँक्यू. आपल्याला पूर्ण जर असं जाणून बुजून आपण एक बहाणे शोधायचे नाही का थँक्यू म्हणण्याचे किंवा ते फील करण्याचे, आणि जाणून बुजून दिवसभरात अरे जेवण मिळालंय, थँक्यू. आज लाईट दिवसभर राहिली, थँक्यू. आज छान मस्त फॅन चालला, थँक्यू. वायफाय छान चालतंय, थँक्यू. मग असं आपल्याला शोधायचे दिवसभरातून, आपल्याला किती संधी मिळते. आणि या संधी, या रिपिटेशनला फील पण करायचं नाही तर नुसतं पोपटपंची सारखं नाही की थँक्यू 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 थँक्यू, त्याचा काही अर्थच आपल्याला कळत नाही. मग आपल्याला त्याचं फील पण करायचं, त्याला महसूस पण करायचंय. तुमचं केस आज वॉश केले मी, त्याच्यासाठी मला शॅम्पू मिळाला एक चांगला, तर ते ते तेल निघालं, त्याच्यामुळे केस छान वाटायला लागले, स्मूथ फील निघाला, ते पण किती छान गोष्ट आहे ना. मग त्याला पण थँक्यू म्हणायचे. असे तुमच्या दिवसभरातून खूप आजूबाजूला सगळं मॅजिकच मॅजिक भरलेलं आहे. मग तिथं म्हणायचं पण आहे आणि फील पण करायचं. त्याच्यामुळे विपुलता जी आहे ना आणि समृद्धी जी आहे त्याचा भरभराट व्हायला लागतो. येस. कृतज्ञता एक भावना है, इसलिए इसके अभ्यास में परम लक्ष्य यह है कि आप इसे जानबूझकर अधिक से अधिक महसूस करें, क्योंकि यह आपकी भावना की शक्ति ही है जो आपके जीवन में जादू की गति को बढ़ाती है। न्यूटन का नियम है, एक के बदले एक, आप जो देते हैं वही पाते हैं, समान मात्रा में। इसका अर्थ है कि यदि आप कृतज्ञता की भावना को बढ़ा देते हैं, तो आपके जीवन में परिणाम भी आपकी भावनाओं के समान ही बढ़ जाएंगे। भावना जितनी ज्यादा सच्ची होती है, आप जितनी ज्यादा ईमानदारी से कृतज्ञ होते हैं, आपका जीवन उतनी ही जल्दी बदलेगा। जब आप यह जान लेंगे कि इसमें कितने कम अभ्यास की आवश्यकता होती है और अपने जीवन में कृतज्ञता को शामिल करना कितना आसान होता है, तथा जब आप खुद अपनी आंखों से जादुई परिणाम देख लेंगे, तो आप कभी लौटकर उस जीवन की ओर नहीं जाना चाहेंगे जैसा आप इससे पहले जीते थे। यदि आप कृतज्ञता का थोड़ा सा अभ्यास करते हैं, तो आपका जीवन थोड़ा सा बदलेगा। यदि आप हर दिन बहुत सारी कृतज्ञता का अभ्यास करते हैं, तो आपका जीवन नाटकीय रूप से बदलेगा और ऐसे तरीकों से बदलेगा जिनकी आप कल्पना भी नहीं कर सकते। येस. खूप महत्वाचा पॅराग्राफ आहे. खूप सुंदर समजून कृतज्ञता काय, ग्रॅटिट्यूड काय, धन्यवाद म्हणणं काय, तर ते एक फिलिंग आहे, ती एक भावना आहे, ते एक इमोशन आहे ना. ते असं इनर साइड आतून आलं पाहिजे. आता नाटकीय रूपापुरतं टेम्पररी म्हणणं किंवा टेम्पररी, हा आपल्याला एखादा कुरिअरवाला आनंद दिला, आपण म्हणतो जस्ट थँक्यू, त्याच्यात ती भावना नसते. पण जेव्हा आपल्याला फील व्हायला लागते एखाद्या गोष्टीला, आपण डीपली डिकोड करतो. आठवण करा की तुमच्या आईने एखादं तुम्हाला खायला बनवून दिलेलं किंवा वडिलांनी काहीतरी आणून दिलेलं, कुठलीही गोष्ट तुम्ही जेव्हा त्या फिलिंगनी फील करता की वाव, मला त्यावेळेला त्याची गरज होती, ती गोष्ट मला मिळाली, तर तुमच्या भावना उत्पन्न व्हायला लागल्या. आणि भावना ही एक शक्तीसारखी काम करते. जसं न्यूटननी सांगितलेलं की जे आपल्याला जे देतो देतो ना आपण, ते परत येतं आपल्याला. एखाद्याला आपण सहज बाहेर गेलो, कोणी ओळखीचं, त्याला स्माइल केली, तो आपल्याला स्माइल देतो. लिफ्ट मध्ये भेटतं आपल्याला, गार्डन मध्ये ओळख नसती, काही नसती, पण लिफ्ट आपण स्माइल केली की समोरचा तो आपल्याला स्माइल करतो. भले त्यावेळेला न कर, नेक्स्ट टाइम तो स्वतःहून आपल्याला स्माइल करतो. आपण हाय म्हटलं, गुड मॉर्निंग म्हटलं, तर नेक्स्ट टाइम तो समोरचा व्यक्ती तुम्हाला गुड मॉर्निंग करून बघा. छोटे छोटे प्रयोग तुम्ही त्या सोसायटीमध्ये जाता, तुम्ही एखाद्याला गुड मॉर्निंग म्हणताय, तो पुढच्या वेळेस तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणाल. पण आता कसं, हा हिचं तर असंच तोंड, मी कशाला स्वतःहून बोलून, काय गरज चाललीये हे करायचं किंवा असं आपल्याला वाटायला. पण आपण जसं द्यायला गेलं ना, ती गोष्ट तुमच्याकडे फील. एखाद्याला आपण स्वतःहून, एखाद्याचा बर्थडे मैत्रिणीचा वगैरे, आपण तिला गिफ्ट दिलं, ती पुढच्या वेळेला विचार करते की हिने मला ते गिफ्ट दिलं होतं, मला काय द्यायला पाहिजे. मग ही सृष्टी पण सेम असंच काम करते आपल्या इमानदारीने, की आपल्याला तेच द्यायचं प्रयत्न करते, त्याच्यापेक्षा अजून चांगलं द्यायचं प्रयत्न करते. मग ही कृतज्ञता आपल्याला, हे जर आपण शिकलो, याच्यामधलं नाही केलं, हे खूप सिंपल आहे. सिंपल आहे, पण हे लवकर, हे कंटिन्युएशन मध्ये पाहिजे. मग रोंडा काय म्हणतीये, हे सगळ्यात शेवट
मी जेव्हा मॅजिक बुक ऐकलं होतं किंवा मी एक व्यक्तीचा अनुभव ऐकला होता, त्यांनी सांगितलं होतं की जर तुम्ही थोडासा अभ्यास करता ना तर थोडंसं आयुष्य बदलायला लागेल. म्हणजे माझा अनुभव सांगते, तुम्ही परत ती चुकी करू नका. मला जेव्हा 2014 मध्ये माझ्या मैत्रिणीने दिलं, तर मी सगळं टेकन, मला सुरुवातीला खूप वाटलं वाव वाव, तो रॉकही माझ्याकडे अजून तोच रॉक आहे, पण वाव वाव वाटलं, सगळं काही छान झालं, बदललं. मी माझ्या डेली रुटीन मध्ये चालल्या गेले आणि माझ्या लक्षात पण नाही ते, पण नंतर आहे मुलगा मुलगा झाला, हे झाला, त्या रुटीन मध्ये मी ते विसरून गेले. मॅजिकला खरंच विसरून गेले. बुक तसंच होतं, पण ते कपाटात पुस्तकांमध्ये लपलेलं होतं. मी ते लक्ष नाही दिलं. मग मला थोडं थोडं आयुष्य बदलायचं. मध्येच मला परत मॅजिक बुक सापडलं. मग मी थोडंफार चालू केलं, 2-3 मैत्रिणी मिळून परत चालू केलं, परत सगळं चेंज झालं. परत मी बिझी झाले, परत मग हे डेली रुटीन मध्ये नव्हतं. पण याला जर आपण एक नाही का म्हणजे लाईफचं जसं श्वास घेतोय, पाणी पितोय, एक्सरसाइज करतोय, तसंच जर एक पार्ट केला तर त्यात तुम्ही कल्पनाच करू शकत नाही की तुमचं लाईफ कसं बदल होणार. की आज त्या याची आपण म्हणजे नाटकीय पद्धतीने की लोक तुमच्याकडे बघून आश्चर्यचकित व्हायला लागतील की अरे हीच व्यक्ती आहे की ती मागच्या वर्षी मी बघितली होती, अरे हीच ती आहे का मागच्या वर्षी माझी भेट झाली होती. की तुम्हाला ते लोक विचारायला लागतील की तू असं काय करते. म्हणजे आपली खुशी, आपला ओरा बघून लोक विचारतील काहीतरी ह्या व्यक्तीमध्ये वेगळं आहे. म्हणजे तुमचं आयुष्य जे आहे ते पूर्ण नाटकीय याच्याने बदलून जाणार. त्याचा पुढचं आपण उद्या बघणार आहोत. यस, इथून पुढचं आपण उद्या बघणार. जसं बेडवर पुस्तक आहे, आता आपल्याला इथपर्यंत समजलंय, इथपर्यंत सगळ्यांना समजलंय की आपल्याला आपल्या आयुष्यात इम्प्लिमेंट करायची. आपण भरपूर जणांचे उदाहरणं बघितले किंवा आपल्या सगळ्या गोष्टी आहे की आपल्याला इथून पुढे जे आहे ना आपल्या आयुष्यात इम्प्लिमेंट करायची. जादू तर आहे, पण त्याला जर आपल्याला आता तुम्हाला थोडंसं पाहिजे, चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता, थंबनी करू शकता. तुम्हाला थोडंसं मॅजिक पाहिजे की खूप जास्त पाहिजे आयुष्यात? खूप जास्त पाहिजे ना, म्हणजे आयुष्यच नाटकीय पद्धतीने बदल. मग त्याच्यासाठी आपल्याला काही तर द्यावं लागेल ना. दिल्याने होतं की नुसतं ऐकल्याने होणार आहे? सगळं म्हणजे सगळं आज कुकरमध्ये टाकलं, मसाला टाकला, सगळं टाकलं, फोडणी द्यायची दिली, पण गॅस पण चालू करणं तेवढंच महत्वाचं आहे ना. जर गॅसच नाही चालू झाला तर चहा उकळेल का? चहाचं सगळं सामान टाकून पातेलं ठेवून द्या आणि म्हणा हे मॅजिक काम कर, थँक्यू 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 थँक्यू, तिथे दिवसभर करा, होईल का? नाही, त्याला आपल्याला गॅस पण आहे, ती प्रोसेस पण आहे, ती पुढची करायची. मग मॅजिक सगळं करेल, तुम्हाला मदत करेल. मग त्यासाठी तुम्हाला मॅजिक तुमच्यापर्यंत चांगलं दूध मिळवल, चांगल्या गोष्टी मिळवल, मदत येईल तुमच्यासोबत चहा घ्यायला, सगळं तुमच्याकडं तिथपर्यंत सगळ्या गोष्टी. पण आपल्याला पण आपला पाय पुढे घ्यावा लागतो, आपल्याला पण आपलं मॅजिक. मग आपल्याला तिथं वेळ द्यायची, शिकण्याची वेळ द्यायची, आपली प्रॅक्टिसची वेळ द्यायची, वेळ काढून. आपल्या भरपूर मी लेडीजच्या तोंडातून ऐकते, अहो मला करायचं पण माझ्याकडे वेळच नाही, मला हे करायचं पण माझ्याकडे वेळच नाही. मग आपण हे नाही 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 जे सगळं म्हणतोय ते नाही पाहिजे त्याच्यावर आपल्याला बोलायचंच नाही. आपल्या स्वतःवरच एक लहान बाळासारखं, आपल्याला सगळ्यांना छोटे बाळ होते ना, आपण आठवते दिवस, तर त्या बाळांवर आपण कसं लक्ष ठेवत होतो. बाळ असेल दाराला फळी लावून ठेवायचो किंवा तो बाहेर जाऊ नये म्हणून आपण काम करताना ते मॅनेज करू, अरे तोंडात काही घातलं का बघ बघ पटकन काढ. किंवा आपण काही पण असं असलं की आपली एखादी मैत्रीण असं हे असं नको करू, तिला लगेच टोकायचो ना आपण. म्हणजे आपण दुसऱ्यावर कसं लक्ष ठेवायचो लहानपणी किंवा इतरांना, की नाही नाही आपल्या आईचं डोकं दुखलं की चला लगेच झेंडू बाम लावून द्या, थोडंसं हे करू. आपण कसं वॉच करायचं का आपल्याला तिथं मग आता आपण काय करूया, स्वतःवर वॉच ठेवूया. आता स्वतःवर वॉच ठेवायचं की आपण स्वतः काय करतोय, कुठं परत त्या ट्रॅक मधून इकडे जातोय का, इकडे जातोय का. आता काय होतंय, सुरुवातीला असा असा पॅराग्राफ चालू होईल सगळ्यांच्या बाबतीत, माझ्या बाबतीत, तुमच्या बाबतीमध्ये. असं थोडंसं केलं प्रॅक्टिस, नंतर परत असं नाही का पॅराग्राफ. मग स्वतःवर लक्षात ठेवायचं, इथं ती गोष्ट बघायची, ती वस्तू मिक्सर आहे, साधी गोष्ट मिक्सर आहे समोर, मिक्सरवर तुम्ही काही ग्राइंड केलं. तर हे मिक्सर आपल्या सासू आजी मागच्या पिढीला पाट्यावर वाटावं लागत होतं, त्यांना ते मिळत नव्हतं. मग किती छानपैकी आपल्याला इन्स्टंट मिळतंय, आपण भाज्या करू शकतो, सगळं काही ग्राइंड करू शकतो, जे पाहिजे आपल्याला ते पटकन इन्स्टंट, किती 2 मिनिटात होतं. मग इलेक्ट्रिसिटी आहे, तर मग त्या थिंग्सला पण आपण थँक्यू म्हणू शकतो. असं काही नाही माणसांनाच थँक्यू म्हणायचं ते. आता ठीक आहे, मिक्सरला ऐकू येते का तुम्ही थँक्यू बोललेलं आहे? तो हसला का, त्याने आपल्याला परत फीडबॅक थँक्यू केला का? नाही. मग हा काय आहे, फिलिंगचा गेम आहे. आपण फील करतोय आणि फील ऊर्जा सगळ्या वस्तूंना ओर आहे, आपल्याला ओर आहे, राईट? तर मग आपल्याला आपण फील करतोय, फील केल्यानंतर ती एनर्जी आपल्याला वॉव फील करते. आपण जेव्हा थँक्यू फील करतोय आणि आपण काम एक करतोय आणि काहीतरी डोक्यात दुसरंच चालू आहे, आपल्याला कोणाच तरी आठवती मला अशी बोलली होती ना, मी पण तिचं ते बघणारच, तिच्याकडे एकदा एकदा बघणार, तिला मी त्याचं उत्तर बरोबर देणार. आपल्या डोक्यात काय चालू आहे, वेगळं चालू आहे स्वयंपाकात. पण जर आपण ग्रॅटिट्यूडच्या भूमिकेत राहिलो,
आता आजच्या याच्यात आपण सगळं बघितलं की आपल्या लाईफ मध्ये जादू केलं की जास्त 100%. आपण थोडंसं केलं थोडंसं मिळतं, अजून जास्त केलं तर अजून जास्त. पण आता आपल्याला हे मिळालंय मॅजिक, तर म्हणजे कुठंतरी आपल्याला बदल होण्यासाठी मिळालंय ना. भगवंताने परमेश्वरांनी जे अरेंज केलंय माझ्यापर्यंत, अजून कितीतरी तुमच्या पाठीमागे वेटिंग मध्ये लोक आहे, लाखो करोड, त्यांना अजून हे माहित नाही, त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही, है ना. मग आपल्यापर्यंत जर पोहोचला आहे तर काहीतरी नक्कीच आपल्यामध्ये मॅजिक आहे. काहीतरी आपण त्याला आपणच अट्रॅक्ट केलंय. मी माझं अट्रॅक्ट केलंय, तुम्ही तुमचं अट्रॅक्ट केलं, शोभा मॅडम त्यांचं अट्रॅक्ट केलं, प्रत्येकाने आपापलं अट्रॅक्ट केलंय, है ना. आपण अट्रॅक्ट केलं ही गोष्ट की आपल्या कुठंतरी विचारांनी आपल्याला पाहिजे होतं. आपण म्हंटलो या सृष्टीला परमेश्वर की बस झाला, मला इथून पुढे बदलायचंय, आता बस, आता मला माझं मन छान जगायचंय, मला आता मस्तच लाईफ जगायचं, मला आता छानच लाईफ जगायचं. सांगा स्वतःला, आरशात बघून सांगा की बस आता आता झालं सगळं, आता नाही आता